बांधवांचे वंचित बहुजन आघाडी जिल्हा आणि लातूर शहर यांच्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करतो की आपण आमच्या मागणीला या ठिकाणी परत घ्या. सर्व पत्रकार बांधवांचे वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हा आणि शहरच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो. वंचित बहुजन आघाडीनं आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला. वंचित बहुजन आघाडी लातूर शहर येणारी महानगरपालिका या ठिकाणी लढवित आहे आणि त्या संदर्भाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. काय भूमिका सांगा तुमची, कशा पद्धतीने निवडणुकीसाठी सामोरे जातात? वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी ह्या लातूर शहराचा विकास हा समोर घेऊन या ठिकाणी सामोरं जाणार आहे. जवळजवळ या लातूर शहरातील सर्व जागा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लढवणार आहे. कोणाला सोबत घेणार आहे? पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी लातूर शहर आणि जिल्ह्याला आदेशित केलेलं आहे की बीजेपी वगळता इतर समविचारी पक्षासोबत आपण युती करून या ठिकाणी लढू इच्छिता. या अनुषंगाने आम्ही विविध पक्ष संघटनांना त्या संदर्भामध्ये आव्हान केलं आहे. काय विश्वास आहे लातूरमध्ये तुमची जर हे सगळी शक्ती पाहता किंवा तुमचं हे संघटन पाहता, विश्वास आहे आपण लातूर महानगरपालिकेमध्ये आपण काही जागा आणू शकतो? निश्चितच आपण मागची लोकसभा विधानसभा पाहिली असता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा एक मतदार या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे निलंगा, रेणापूर, औसा आणि अहमदपूर पाहिले तर या ठिकाणी सुद्धा आम्ही उमेदवार दिले होते आणि आमच्या महिला कार्यकारिणी आहेत, युवक कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, सर्व कार्यकारिणी असल्यामुळे आमची निश्चितच या ठिकाणी मोठी ताकद आहे. कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात पुढे आता? कारण लातूरचा विकास पाहता लातूरच्या दृष्टीने जे विकास व्हायला पाहिजे विकास झाला नाही, आपले कुठले मुद्दे आपल्या पक्षाचे काही एकत्रित आहेत का? काय अजेंडा असणार आहे? या ठिकाणी पक्षाचा एक अजेंडा आहे की वंचित घटकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचा. त्याचबरोबर या लातूर शहरामध्ये रस्ते, नाल्या, पाणी, वीज पुरवठा, आरोग्य या ज्या प्राथमिक सोयी आहेत या सुद्धा आम्ही त्यासोबत घेऊन ही निवडणूक या ठिकाणी लढणार आहोत. मॅडमला माझा प्रश्न आहे, जिल्ह्यामध्ये ज्या आपण निवडणुका लढल्या म्हणजे आता पुढे गेल्या किंवा झालेल्या त्यामध्ये जे तुम्ही उमेदवार दिले होते त्याच्यामध्ये पक्षाचे उमेदवार आणि बाहेरचे उमेदवार कसं तुम्ही निवडलात आणि महापालिकेला कशा पद्धतीने तुमचं पक्ष म्हणजे एकनिष्ठतेला महत्व असणार आहे? महिला आघाडीने जवळपास शहरामध्ये सर्व ठिकाणी शाखा बांधलेल्या आहेत. महिला आघाडी तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि महिला आघाडीच्या शाखेतून आम्ही जेव्हा जात होतो शाखा बांधणी करण्यातून सर्व ठिकाणी शाखा असल्यामुळं आम्ही समाज घटकाशी जुडलेली आहे महिला आघाडी सर्वप्रथम आणि त्यामुळं एकनिष्ठ आणि पक्षाच्या बाहेरच्या हा ओळखण्यामध्ये निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये गलती करणार नाही आणि जो या विचारधारेशी आहे तो वंचित बहुजन आघाडी ही जी विचारधारा आहे त्याच्याशी आम्ही पायामुळं घट्ट रोवल्यामुळं लातूर शहरामध्ये आम्हाला इतकं ते अवघड जाणार नाहीये. नाही, काय होता विषय, आता तुम्ही सुरुवातीपासून जो वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ आहे, त्यांना बाजूला ठेवताना की दुसऱ्यांना एक दिवसामध्ये प्रवेश करणाऱ्याला तुम्ही म्हणजे त्याला उमेदवारी जाहीर करता, हे कुठंतरी वंचित बहुजन आघाडीला घातक नाही वाटतं? कमीत कमी त्यांचा प्रवेश एक महिना अगोदर किंवा काही दिवसापूर्वी घेण्याचं असं आहे. निवडणुकीच्या तोंडावर आपण तर वंचित बहुजन आघाडी परत एकदा प्रश्न रिपीट करा. मी आहे काय होतंय की आपण कुठल्याही निवडणुका आल्या तर वंचित बहुजन आघाडीला पहिल्यांदा नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुका लढवण्याची संधी प्रथमता मिळत आहे आणि जेव्हा ग्राउंड लेवलमध्ये हा वर्ग पक्का होतो तेव्हा येणाऱ्या आगामीच्या निवडणुका असतात ज्या की विधानसभा असतील, लोकसभा असतील, तर त्या अनुषंगाने ते सोप्या जातात. जेव्हा वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली तेव्हा लोकसभा आणि विधानसभाच आम्ही लढलेलो आहोत. तर महानगरपालिका आणि नगर परिषद ज्या काही आहेत, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आम्ही हे प्रथम लढवत आहोत आणि जो ग्राउंड लेवलचा वर्ग आहे तो आमच्याशी जुडलेला आहे. सर्व ठिकाणी आम्ही जुडलेले आहोत. त्याच्यामुळं एका दिवसात जरी प्रवेश झाला
त्याचं असं होणार नाही की आणि वंचित घटकांना सोबत घेऊन जाण्याचा जो प्रयत्न आहे बाळासाहेबांचा त्याची शहनिशा करूनच आम्ही आणि चर्चा करूनच आम्ही असे निर्णय बाळासाहेब घेत असतात. वंचित समाज तुमच्या बरोबर आहे, वंचित घटक तुमच्या सोबत आहे, पण तुमच्याच पक्षामध्ये स्थानिक लेवलला एक वाक्यता नाही, त्याचं काय कारण? कोणती वाक्यता म्हणजे म्हणजे नेमकं काय? म्हणजे एक संघ नाही, म्हणजे गटगट चालतात, त्याच्यामुळे पक्षाला कुठं घाटा उतरत आहे आणि त्याच्यामध्ये सोडणारच का ते आता या महानगरपालिकेमध्ये तरी आता गटतट प्रत्येक पक्षामध्ये आहेत. वंचित बहुजन आघाडीमध्येच आहेत असं नाही आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये गटतट नाहीच आहेत. तुम्हाला त्याचा असा भास होत असेल. गटतट हे मोठ्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये गटतटाचा प्रकार नाहीच आहे. पण सचिनजी, तुमच्या सगळ्याचा प्रश्न आहे की आता तुम्ही लातूरच्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आता लोकांच्या समोर जाणार, तुम्ही महत्वाचे मुद्दे काय लोकांना काय समजून सांगण्याचा प्रयत्न होणार आहे जास्तीत जास्त आणि कुठल्या कुठल्या भागातून तुम्ही निवडणुका लढवण्याचा विचार केला? बघा, प्रथमतः मी सर्वांचं शहर कार्यकारिणीच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो. ही निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं महानगरपालिकेचे काम काय आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये कोणती कोणती कामं राबवली जातात, टॅक्सच्या स्वरूपात जी महानगरपालिका लातूर शहराची चालते त्या टॅक्सच्या स्वरूपातले जे जे काही काम आहे. बघा, आज शिक्षण महाग होत चाललंय, पण महानगरपालिकेच्या शाळा आहेत, तिथे शिक्षण अधिकारी आहेत, तिथे शिक्षक आहेत, त्याचा वापर समाजाला इथे होतोय का? तर होत नाही. महानगरपालिकेच्या शाळा ह्या पडझडीला आलेल्या आहेत, तिथे शिक्षक आहेत पण शिकवत नाहीत. काही शिक्षक तिथं फक्त प्रेझेंटी टाकतात, कुठं नसतात. तिथं आम्ही डेव्हलपमेंट त्या त्या पद्धतीनं प्रत्येक प्रभागामध्ये महानगरपालिकेची शाळा निर्मिती करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे कचऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, इथल्या वेगवेगळ्या समस्या आहेत जे की आपण लातूरकर म्हणून इथं सर्वजण सामोरे जातो. त्याचप्रमाणे इथं मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा जो काही हिंदू मुस्लिम वाद जो निर्माण होतोय, कत्तलखान्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा 100% वंचित बहुजन आघाडी तिथं प्रयत्न करेल. कारण लातूरचं जे शांततेचा जो लातूरचा संस्कार आहे, संस्कृती आहे, त्याच्यातून वंचित बहुजन आघाडी सर्व समानतेचा विचार घेऊन आणि विकासाचा विचार घेऊन वंचित बहुजन आघाडी त्याप्रमाणे महानगरपालिकेला सामोरं जाईल. आता वेगवेगळ्या पक्षाचे इच्छुक उमेदवारांचे अर्ज देणं सुरू आहे किंवा बऱ्याच जण झाले, आपल्याकडून कशा पद्धतीने पडताळणी सुरू आहे, आपण पण काय अर्ज वगैरे मागवतात? त्याच अनुषंगानं आज आपण अनाउन्समेंटसाठी पण हे आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे. उद्यापासून 9 तारखेपासून कार्यालयामध्ये आपले इच्छुकांचे आपण अर्ज स्वीकृतीचं चालू करणार आहेत. 9 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत आपण अर्ज स्वीकृती या ठिकाणी करणार आहोत. मोस्टली जिल्हा कार्यकारिणीसोबत आमची चर्चा झाली तर 15 तारखेपर्यंत आम्ही ते लेंदी प्रोसेस मी तिथपर्यंत करणार आहे. तर 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत सर्व इच्छुक उमेदवारांची आपण अर्ज स्वीकृतीचं प्रक्रिया चालू करतो. ठिकाण जिल्हा कार्यालय असेल आणि शहर कार्यालय त्या ह्याच्यामध्ये अनाउन्समेंट होईल. शहर कार्यालय, शहर संपर्क कार्यालय आता प्रत्येक झोन नुसार 4 झोन आम्ही पाडले, त्या 4 झोन मध्ये शहराचे संपर्क कार्यालय तिथे होतील आणि मेन ह्याच्यातून आपलं प्रचार यंत्रणा त्यातून चालेल. हे अर्ज स्वीकारणारा फक्त महानगरपालिकेच्या अनुषंगाने आहे का जिल्हा परिषद पंचायत समिती? नाही, आपण आता जे आपण इथं पत्रकारांना आपण इथं बोलवलं आहे तर ते फक्त महानगरपालिका त्या संदर्भातच आपण इथं चर्चेला आलेलो आहे.